मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावरती लढणार। प्रभारी चेन्नीथाला यांची घोषणा। मनसेशी असलेल्या मतभेदांमुळेच काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची माहिती। अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण। राज्यातील मुद्द्यांवरती चर्चा झाली असावी, फडणवीसांचं वक्तव्य। पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून बैठकांचा सिलसिला। राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेची खलबत। मी भाजपाची कट्टर समर्थक, बिहारमधील विजयाचा आनंद झाला। अभिनेत्री निवेदिता सराफांचं विधान। तर विधानानंतर विरोधकांची सराफांवरती टीका, सत्ताधाऱ्यांचाही पलटवार। बिहारबद्दल मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला आहे। माझ्या मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार। कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचा टीकाकारांवरती निशाणा। सोलापुरात भाजपाचा शिंदेंना धक्का। शिवसेनेचे दिग्विजय बागल 20,000 कार्यकर्त्यांसह करणार भाजपामध्ये प्रवेश। मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईकेंनी यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जळगावच्या वरणगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपमध्ये फूट पडली आहे। जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून नव्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंसह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आक्रमक झालेत। सुनील काळे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजप उमेदवारांविरोधातच अर्ज दाखल केला। गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे। तिरोडा, गोंदिया, गोरेगाव आणि सालेकसा इथं भाजप स्वबळावर लढणार आहे। विकास हाच अजेंडा असल्याचं म्हणत आमदार संजय पुराम यांनी 16 तारखेपर्यंत उमेदवार जाहीर करणार असल्याचं सांगितलं। यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून छाया पाटील यांनी अर्ज दाखल केलाय। यावेळी शहरातून भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या सर्व जागा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढवल्या जातील असं म्हटलंय। बारणेंच्या या विधानामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। जळगावमधील धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली भावेंचं नाव जाहीर करण्यात आलंय। महायुतीच्या कोर कमिटीनं पत्रकार परिषद घेत वैशाली भावेंच्या नावाची घोषणा केली। कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक बळवंत घुमरे आणि बिनिता घुमरे या दाम्पत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। बळवंत घुमरे आणि बिनिता घुमरे भाजपमधून 2दा नगरसेवक म्हणून निवडून आले होते। लोणावळा नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे। नगरसेवक पदाचे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी ढोल ताशाच्या गजरात रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला। हिंगोलीच्या कळमनुरी नगर परिषदेसाठी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्लेषा चौधरी आणि इतर इच्छुकांनी उमेदवारी आज अर्ज दाखल केलेत। शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले। जळगावमधील नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे। ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्यानं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिला आहे। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता अधिक चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईच्या जनतेचा महायुतीवरच विश्वास आहे, त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। स्थानिक पातळीवर युती आघाडी करायला शरद पवार यांनी मोकळीक दिली आहे। युती आघाडी करायला अट नाही असं शरद पवार म्हणाले। काँग्रेस नगरपालिका निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे। काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष राणीताई अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये अलिबागमध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं।
बदलापूर शहरात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस पर्यायानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. कारण महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मनमानी कारभाराला वैतागून बदलापूर काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. अमरावतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय. विधान परिषदेचे आमदार संजय खोडकेंचे कट्टर समर्थक राजेंद्र सिंग सोमवंशींनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. सोमवंशी चिखलदरा नगर परिषदेवर सातत्यानं 20 वर्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक राहिले. लोणावळ्यात महायुतीत निर्माण झालेल्या तिढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढाई पूर्णपणे स्वबळावर लढणार असून नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 17 उमेदवारांची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. 2 ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे लोणावळ्यात खरी लढत आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी रंगण्याची चिन्ह आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या खामगावच्या बाजार समितीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. दिलीप कुमार सानंदा यांचे खंदे समर्थक सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. यावेळी तब्बल 12 संचालकांनी हा अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं हा ठराव पारित झाला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीर या 4 नगर परिषदा तसेच मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या 5व्या दिवशी 79 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक असतानाही सत्ताधारी पक्षाकडून अद्याप एकाही उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये. एकीकडे गडबाजी तर दुसरीकडे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी की विद्यमान सदस्यांनाच पुन्हा तिकीट द्यावे यावरून अजूनही निर्णय स्पष्ट झालेला नाही. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांनी भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपानं जोरदार शक्तीप्रदर्शन करत दोंडाईचा शहरातून भव्य मिरवणूक काढली. युती करताना सर्वच आपल्या मनाप्रमाणे होत नसतं. त्यामुळे काहींवर अन्याय झाला असला तरी युती धर्म पाळला जाईल. तसंच या देवरुख नगरपंचायतीवर पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकवण्यासाठी मनभेद आणि मतभेद विसरून जोमाने कामाला लागा असं आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केलं. मनमाड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 4 दिवसांमध्ये नगरसेवक पदासाठी ऑफलाईन 1 तर ऑनलाईन पद्धतीने 168 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख श्याम पावडे यांच्यासमवेत 30 पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते उबाटात प्रवेश केला. त्यामुळे कारंजा शहरासह तालुक्यामध्ये उबाटाला काहीशी ताकद मिळताना दिसत आहे. चांदवडनंतर आता मालेगावमधील एक बडा नेता भाजपाच्या गळाला लागला असून 12 बलुतेदार संघटनेचे प्रमुख मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती बंडूकाका बच्छाव यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलाय. बिहार तो झाकी है, महाराष्ट्र बाकी है. येणाऱ्या काळामध्ये 100% धुळे जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेसह महाराष्ट्रात देखील सर्व नगर परिषदांमध्ये आमचा विजयाचा झेंडा राहील असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला. यवतमाळमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यवतमाळ नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. जळगाव यावलमधील नाव्ही परिसरामध्ये आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वावरील विश्वासानं अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी अमोल जावळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या 5व्या दिवशीपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाहीये. त्यामुळे उर्वरित 2 दिवसांमध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी होऊन प्रशासनाला कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपचे उमेदवार समीर नलावडे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नांदेड जिल्ह्यात 12 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी 5 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले आहेत. युतीसाठी भाजपाकडून प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आला तर चर्चा करू असं आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. इचलकरंजीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हसन मुश्रीफांनी स्वबळाचा नारा दिला. सन्मानाने जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढा असं आवाहन हसन मुश्रीफांनी केलं.
जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचे मंत्री संजय सावकारे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात युतीबाबत बैठक पार पडली। बैठकीत पाचोरा वगळता जिल्ह्यामध्ये इतर नगरपंचायत नगरपरिषदांमध्ये युतीवर शिक्कामोर्तब झालं। मात्र युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं शक्तीप्रदर्शनाद्वारे आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला। अर्जानंतर या ठिकाणी युतीच्या शक्यता मावळल्या आहेत। राष्ट्रवादीने अल्पसंख्याक समाजाचे मकसूद खाटीक यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिली। भुसावळ नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात आहेत। रजनी सावकारे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी दुपारी 3 पर्यंत अर्ज स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत। ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये 2017ची लोकसंख्या विचारात घेतली तर मतदारांची संख्या जुलै 2025 पर्यंतची असल्याने आता ठाण्यामध्ये 4,21,256 मतदार वाढले आहेत। त्यातही महिला मतदारांची संख्या 2,24,743 न वाढली आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मते निर्णायक ठरणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या पक्षानं भाजपला हादरा देत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओललवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला। रवींद्र ओललवार यांनी घर वापसी करत धर्मराव बाबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला। आता पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। जो जिता वही सिकंदर, पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं चुका कबूल करा असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला। आमच्या योजना आवडल्यानं लोकांनी आम्हाला मतदान केलं असंही फडणवीस म्हणाले। बिहारमध्ये 50% मतदान महिलांचं होतं। प्रत्येक महिन्याला 10,000 देणं लहान गोष्ट नाही। पैसे वाटून निवडणुका होत असतील तर निवडणूक आयोगानं विचार करावा असं शरद पवार म्हणाले। सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचं मतही पवारांनी व्यक्त केलं। निवडणुकीतला पराभव स्वीकारायचा असतो। विरोधकांनी रडीचा डाव न खेळता परीक्षण करावं असं म्हणत भाजपच्या प्रवीण दरेकरांनी विरोधकांवर टीका केली आहे। बिहारचा निकाल हे लोकमत नाही, जनाधार नाही तर तो मशीनचा आधार आहे अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे। आता मतदान केंद्रावर मतदान करण्यापेक्षा भाजपच्या कार्यालयात मतदान घ्यावं असा टोला देखील बच्चू कडूंनी लगावला। ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते अभिनेत्री निवेदिता सराफ यांना पुरस्कार देण्यात आला। यावेळी आपण भाजपची कट्टर समर्थक असून बिहारमधील विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी म्हटलं। बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे, तर राज्यामध्ये नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याचीही शक्यता आहे।